सहकारी मित्रांनो, नमस्कार. पुन्हा भेटतो आहे आपण. कसे आहात? काल पाऊस झाला आहे, त्यामुळे वातावरणात जरा उल्लसितपणा आलेला आहे, गारवा आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण आज थोडीशी बातचीत करणार आहोत. मी श्रीकांत दानेखिंडी, गुरु अकॅडमी पुणे, गव्हर्मेंट डिप्लोमा आणि इतर बेसिकली इंग्लिश या लँग्वेजच्या संदर्भात मी लाईव्ह ऑनलाईन क्लासेस घेतो आणि आपल्या तुमच्यासारख्या सर्व मित्रांशी मी या व्हिडिओद्वारे कनेक्ट होत असतो आणि आपल्याला माझ्यापासून काही प्रेरणा मिळाली आणि आपण काही एक पुढचं पाऊल टाकायचं ठरवलं तर माझी मदत करायची इच्छा आहे. आय विल ऑलवेज बी देअर टू हेल्प यू. आज एक पोस्ट मी टाकलेली आहे, त्याच्यामध्ये मी ChatGPT आणि नवीन जे सगळे हत्यारं आलेली आहेत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधली, की त्याद्वारे आपल्याला जगातलं काहीही आपल्याला मिळू शकतं. गुगलवरती सर्च करून आपल्याला पूर्वी आपल्याला जे पाहिजे ते आपण शोधत होतो. आता तुम्ही नुसती रिक्वेस्ट करायची, ऑर्डर करायची, किंवा मला असं पाहिजे आहे, GDC एक्झामचे विषयांचे सगळे नोट्स पाहिजेत, दे आर रेडी. त्याचा सारांश पाहिजे, त्याचं भाषांतर पाहिजे, त्याचे प्रश्नोत्तर पाहिजे आहेत. सर्व काही तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीद्वारे, ChatGPTद्वारे तुम्हाला मिळू शकतं. तर मी असं म्हटलं की मग लाईव्ह क्लासेसची जे आत्ता मी तुमच्याशी बोलतो आहे त्याची खरोखरच गरज आहे का? विचार करा. लाईव्ह क्लास किंवा फिजिकल क्लास, ज्याला आपण व्हर्च्युअल क्लास म्हणतो, हा आणि फिजिकल क्लास, ह्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही समोर असता, मी तुमच्यासमोर असतो आणि आपल्या विचारांची देवाणघेवाण फिजिकली रिअल टाईम म्हणू आपण, बँकिंगमधला शब्द आहे, होऊ शकते. अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एज्युकेशन. खूप महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. त्यामुळे मी नेहमी असं सांगत असतो की आयुष्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स आहेतच, येणारच आहेत. प्रॉब्लेम नाही अशी कुठलीही व्यक्ती नाही. आज नाही उद्या येतीलच, पूर्वी पण आले असतील, त्याच्यावर मात करून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण नेहमी ग्रामरमध्ये, इंग्लिश ग्रामरमध्ये आपण बघा, एक प्रकार असतो की WH क्वेश्चन्स, म्हणजे WH पासून सुरू होणारे प्रश्न, वेन, वेअर, व्हॉट, व्हिच, हुज. तर त्यातला एक जो शब्द आहे क्वेश्चनचा, तो व्हाय, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही नेहमी कुठल्याही बाबतीत कोणी काही सांगितलं, मी जरी सांगितलं किंवा आणखीन कोणी सांगितलं तरी व्हाय असं एक मनाशी विचारत जावं. वाय ही इज सेईंग लाईक दॅट, वाय ही इज टॉकिंग लाईक दॅट, वाय ही इज सजेस्टिंग लाईक दॅट, वाय आय एम थिंकिंग, वाय आय एम मेकिंग दिस डिसिजन. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हाय तुम्ही विचारा, प्रॉब्लेम्स विल बी सॉल्व्ड. लगेच सॉल्व्ह होतील असं नाही, त्या एका व्हायला परत अजून एखादा व्हाय असेल, बरोबर आहे. सो प्लीज बी प्रिपेअर्ड. आणि GDCAच्या संदर्भात, गव्हर्मेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंटन्सी, हा जो सहकार क्षेत्रातला स्पेशलाइज डिप्लोमा आहे, त्याच्यासाठी सहकार खात्या किंवा सहकार मंत्रालयाअंतर्गत जे DGCA बोर्ड आहे, ते हे गेली अनेक 25-30 वर्षापासून हे डिप्लोमा घेत आहेत. दरवर्षी 4 ते 5 लाख विद्यार्थी, पदवीधर असलेले, पदवीधर ही त्याची मिनिमम पात्रता आहे, हे बसतात. पण त्याचा रिझल्ट हा फारसा चांगला नाही असं दिसून येतं. 60% किंवा त्याच्यावरती मार्क मिळायला काहीच हरकत नाही. विषय काहीही अवघड नाही आहेत, कॉमर्स बेस आहेत. अगदी BA असेल, BSc असेल, कॉम्प्युटर सायन्स असेल, B.Pharm झालेला असेल, त्यालासुद्धा हे कॉमर्स बेस विषय अत्यंत सोपे जातील. आणि ते सोपे करण्यासाठीच श्रीकांत सर आणि गुरु अकॅडमी आहेत. मी आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे
मी लवकरच म्हणजे लवकरच म्हणण्यापेक्षा आता फ्रॉम जुलै 2nd or 3rd वीक आय एम स्टार्टिंग दी संडे बॅच कोचिंग. तर आपण जॉईन व्हा. डेमो लेक्चर पाहिजे तर अटेंड करा. मला व्हॉट्सॲप करून विनंती लिंकसाठी पाठवून द्या. आय विल सेंड यू द लिंक. वी विल अरेंज फॉर द डेमो लेक्चर इन ग्रुप्स ऑर इंडिव्हिज्युअली 1 to 1 जसं सोयीस्कर असेल त्याप्रमाणे. आणि आपण हे करूया. आता कॉमर्स बेस्ड जे विषय आहेत त्याच्यामध्ये बघा अकाउंटन्सी आहे, बँकिंग आहे, मॅनेजमेंट आहे, ऑडिट आहे, हे सगळे विषय आहेत. त्यामुळे तुम्हाला सहकार क्षेत्रामध्ये जर शिरकाव मिळाला नाही, एम्प्लॉयबिलिटी तुमची यशस्वी होऊ नाही शकली, तर इतरही कंपन्यांमध्ये तुमचं जर ऑडिट झालं असेल, अकाउंट झालं असेल, व्यवस्थापन झालं असेल, कायद्याचं ज्ञान असेल, कायदा कसा वाचावा हे तुम्हाला माहिती असेल, बरोबर, मार्केटिंगमधले जे लॉज आहेत त्यासंबंधी तुम्हाला लक्षात येईल, बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण लवकरात लवकर निर्णय घ्या. मी मुद्दाम हे कोर्स जुलै महिन्यात सुरू करण्याचं कारण, जरी 10 महिन्याचा कालावधी आपल्याला मिळत तर ही संडे बॅच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला शिकवण्याचे तास कमी मिळणार आहेत. आपण जर नोकरी करत असाल तर आपल्याला सोयीचं व्हावं यासाठीच ही संडे बॅच आहे. जे पदवीधर झालेत आणि ज्याला नोकरी नाही आहे त्यांना दररोज येणं शक्य किंवा दररोज अटेंड करणं शक्य होईल किंवा नाही होईल. पण तशी जर बॅच मिळाली तर मी डेली सोमवार ते गुरुवार किंवा शुक्रवारसुद्धा मी कोचिंग घेणार आहे. सो यू बी इन टच विथ मी. आणि आपण ह्याचा गांभीर्याने विचार करा. आत्तापर्यंत जो ज्या माइलस्टोनवरती आपण आलेला आहात त्याच्या पुढे आपल्याला करिअर ग्रोथ करायची आहे. आपला CV चांगला इम्प्रूव्ह करायचा आहे. आणि हे जे विषय आहेत हे आपल्याला अत्यंत उपयुक्तच आहे. सहकार क्षेत्राबद्दल मी काही माहिती आपल्याला दिली आहे, ती पुनश्च आपल्याला मी देईन पुढच्या व्हिडिओमध्ये. तरी आपण याचा गांभीर्याने विचार करा, माझ्याशी बोला, संपर्क करा. आणि GDCAसाठी 27मध्ये आपल्याला अपीअर व्हायचं आहे या उद्देशाने कोचिंग जॉईन करा. ओके फ्रेंड्स, ऑल द बेस्ट अँड थँक्यू. गुड बाय.